आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण एका चिमणीची कथा पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठाणी राहत होते। त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती, परंतु शेठ आणि शेठाणी त्यांच्या आयुष्यात आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे आणि पुण्याचे कार्य कधीच केले नव्हते। त्यांनी कधी कोणाला दान दिले नाही, दक्षिणा दिला नाही किंवा मग त्यांच्या घरी कोणाला खाणं पिणं सुद्धा दिलं नाही। त्यांना संतान नव्हती। ज्या ठिकाणी शेठची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती। चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनविला होता। त्या चिमणीची 2 पिल्लं होती। चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे। मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ कुठूनही बघत असाल आणि भगवान महादेवाचे जर भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। तर ती चिमणी जी आहे त्या शेठच्या हवेलीच्या अगदी शेजारच्याच झाडावर राहत होती। चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे पाणी शोधण्याचं काम करत असे। चिमणी शेठच्या हवेली जवळ सुद्धा जात असे, परंतु तिला एक सुद्धा कधीच दाणा मिळत नसे। तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर ह्याच शेठची आहे, परंतु हा खूप श्रीमंत सुद्धा असून कधीही कोणाला कोणत्याही प्रकारचे दान का करत नाही, कोणालाही भिक्षा देत नाही, कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही, कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत कधीच केली नाही, कोणत्याही असहाय्य व्यक्तीची मदत त्यांनी केली नाही। त्याचबरोबर कधी पक्ष्यांना हा दाणे सुद्धा टाकत नाही। हा तर शेठ खूपच कंजूस आहे। एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते। तेव्हा तिथे शेठ आणि शेठाणी बोलत असतात। शेठाणी बोलते, शेठजी, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे, सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात, आपल्याकडे धनाची कोणत्याच प्रकारची कमतरता नाही, परंतु आपण या धनाचे काय करायचे? आपल्याला कोणी पुत्र नाही, आपल्याला वारस नाही, मग हे धन खाणार करीत कोण? तेव्हा शेठ शेठाणीला म्हणतो, हे शेठाणी, आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपलं नशीबच आहे असं समजूया। आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल। पुढे शेठ म्हणतो, आपण जेव्हा पर्यंत जगू तेव्हापर्यंत हे धन आपणच खायचं, त्यानंतर हे धन ज्यांच्या नशिबात आहे तो खाईल। दोघेही नवरा बायको बोलत असताना त्यांचं बोलणं ती चिमणी शांत चित्ताने ऐकत असते। चिमणी शेठ आणि शेठाणीचं सर्व बोलणं ऐकल्यावर तिथून उडून निघून जाते। नगरात जाऊन ती दाणा पाणी शोधू लागते। त्यानंतर तिच्या घरट्यामध्ये परत येते। आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते। शेठाणी जी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती। तिच्या मनामध्ये दयाधर्म होता। जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू शेठाणीला ती चिमणी आवडू लागली। तिच्या प्रती तिचा लगाव वाढू लागला। आता शेठाणी रोजच्या रोज शेठ पासून लपवून त्या चिमणीला दाणे टाकू लागली आणि चिमणी ते दाणे टिपायची। असे बरेच दिवस निघून गेले। एके दिवशी चिमणी विचार करू लागली, शेठाणी तर खूप चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरी सुद्धा तिला पुत्र सुख नाही। मग असं काय करावं ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली, जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तोपर्यंत तिचं स्त्रीत्व असणं हे निष्फळ आहे। एका स्त्रीचं दुःख एक स्त्रीच समजू शकते। स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होतं तेव्हा ती आई बनते। एका स्त्रीला सर्वात मोठं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते। हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते आणि ती विचार करू लागते की ही शेठाणी किती साध्या आणि सरळ स्वभावाची आहे। रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते। मी असं काय करू शकते की ज्यांच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होईल? तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनात येतं की जर मी देवांचे देव
साक्षात महादेव यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या जवळ सेठ आणि शेठाणीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव मला प्रसन्न होतील आणि शेठ आणि शेठाणीला संतान सुख देतील. हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते, अहो काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे. तुम्ही आपल्या पिलांची काळजी घ्या, त्यांना वेळच्या वेळी दाणे आणि पाणी खायला द्या. इतकं म्हटल्यावर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते. रात्रंदिवस उडत उडत खूप परिश्रम घेऊन ती उपाशी पोटी सतत उडत उडत शेवटी कैलास पर्वतावर पोहोचते, जिथे महादेव आणि पार्वती बसलेले असतात. चिमणी उडत उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते तेव्हा ती बेशुद्ध होते. आता माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणतात. माता पार्वती चिमणीला म्हणतात, हे चिमणी तू कुठून आली आहेस? मला असं वाटत आहे की तू खूपच मोठ्या दुःखात आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, मी खूप जास्त दुःखी आहे, पण ते माझ्या दुःखामुळे नाही तर दुसऱ्याच्या दुःखामुळे. मी तुमच्याकडे एक मागणं मागायला आलेली आहे, पण ते मागणं माझ्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी आहे. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे चिमणी तू मला स्पष्टपणे सांग की नक्की झालंय काय? तेव्हा चिमणी म्हणते, माते, जिथे मी राहते तिथे एक शेठ आणि शेठाणी राहतात. त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त नाही. शेठाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे माते, तू त्यांना संतान सुख दे. इतकंच म्हणून चिमणी पुन्हा बेशुद्ध होते. माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे आणि पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी तू काहीच काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव उठतील, मग आपण त्यांच्यासोबत बोलूयात. थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीमधून उठतात. माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथाकडे जाते आणि भोलेनाथाला म्हणते, हे प्रभू, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठाणी राहते. त्यांच्या नशिबात पुत्रसुख आहे की नाही? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्रसुखच नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? त्यांच्या नशिबात जर पुत्र सुख नाही तर अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्र कसा देऊ शकतो? तेव्हा माता पार्वती भोलेनाथाकडे खूपच हट्ट करू लागतात आणि म्हणते की ही चिमणी खूप लांबून आलेली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची मदत नक्कीच कराल. ती इतक्या लांबून इथे आली आहे, मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे काय पाठवणार? माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे, तू जर इतकाच हट्ट करत आहेस तर मग मी तुझे सर्व हट्ट पूर्ण करतो. तर मग हा सुद्धा हट्ट पूर्ण करेन. मी शेठ आणि शेठाणीला पुत्र सुख देतो. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो सेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाही, शास्त्राचे ते कधीच वाचन करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुराण वाचत नाहीत. शेठ आणि शेठाणी हे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेठाणी आस्तिक बनले, त्यांनी दानधर्म सुरुवात केली, तर मंदिरात मदत केली, गरजू लोकांची मदत केली, देवांचे भजन कीर्तन केले, तरच त्यांचा पुत्र दीर्घायुष्य होईल. तेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन आणि ते शेठ शेठाणी पूर्णपणे आस्तिक बनतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात. त्यानंतर ती चिमणी भोलेनाथाला आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघते आणि उडत उडत तिच्या घरट्यात येऊन पोचते. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि शेठाणीला एका पुत्राची प्राप्ती होते. शेठाणी पुत्राला पाहून खूपच खुश होते. चिमणी सुद्धा खूप आनंदी होते. चिमणीला आता ह्या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे तिला फळ मिळाले. चिमणी विचार करू लागते, हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश असेल आणि म्हणूनच तो दानधर्म करायला सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो. शेठला मुलगा होऊन 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असे 5 वर्ष आणि 5 महाशिवरात्री होऊन जातात.
तेव्हा चिमणी खूप चिंतित होते आणि ती खूप दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा आता 5 वर्षाचा झालेला आहे आणि हा शेठाने कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणाला भिक्षा देत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म सुद्धा करत नाहीत. तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूप दुःखी होते की जर ह्या लोकांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली नाही तर त्यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल. हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की मी शेठ आणि शेठानीला ही गोष्ट सांगू तरी कशी. शेठ आणि शेठानीला माझी भाषा कळणार नाही, माझे इशारे सुद्धा त्यांना समजणार नाही. आता मी काय करू शकते. हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. तेव्हा चिमणीची पिल्लं सुद्धा मोठी झालेली असतात. चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते, पिल्लांनो आता तुम्ही तुमची काळजी घ्या, मी काही दिवसांसाठी बाहेर चालले आहे. त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोचते. कैलास पर्वतावर जाऊन चिमणी आता पार्वतीच्या चरणावरती पडते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि म्हणते, हे चिमणी आता तुला काय त्रास आहे. तू जसं म्हणाली होतीस तसं झालं आहे. शेठानीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे, मग तू पुन्हा इथे का आली आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, शेठानीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे, परंतु शेठानीला धर्म मार्गावर आणण्यात, आस्तिक बनवण्यात मी यशस्वी झाले नाही. त्यांच्याकडून धर्माचं कार्य करून घेऊ शकले नाही. दोघेही नवरा बायको अजून आहेत तसेच आहेत. ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नाहीत, भजन कीर्तन सुद्धा करत नाहीत आणि ते दोघेही नवरा बायको नास्तिकच आहेत. तेव्हा महादेव म्हणतात, हे चिमणी असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्पायुषी ठरेल. चिमणी माता पार्वतीच्या चरणावरती पडते आणि म्हणते, हे माते असं होऊ देऊ नकोस, त्यांचा पुत्र दीर्घायू हो. चिमणीला हे चांगलंच माहिती असतं की जर वडिलांकडून जर कोणती गोष्ट करायची असेल तर अगोदर आईच्या चरणावरती पडायलाच हवं. आणि हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करते. माता पार्वतीच्या चिमणी चरणामध्ये पडते. माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते, चिमणी तू शांत हो. माता पार्वती भोलेनाथाला म्हणते, हे महादेव असं होऊ देऊ नका. पुढे चिमणी म्हणते, माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजविण्याचे, परंतु ते लोक माझी भाषा समजूच शकत नाहीत आणि माझे हावभाव इशारे सुद्धा ते समजू शकत नाही. आता आम्ही काय करू. पुढे चिमणी म्हणते, हे माते जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठानीच्या जवळ गेले आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात, हे चिमणी ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल, आम्ही लवकरच शेठच्या घरी जाऊ. त्यानंतर चिमणी पुन्हा कैलासावर उडून तिच्या घरट्याकडे येते. काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि येऊन शेठानीला म्हणतात, हे माते आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावे. जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ, त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा शेठानी हात जोडून म्हणते, हे बाबा तुम्ही मला शाप देऊ नका, आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन देऊ. त्यानंतर शेठानी साधू आणि साध्वीच्या रूपात असलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले चांगले पक्वान्न माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते. तिथेच शेठानीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो. तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी तर कधी भाजी आणून तर कधी मिठाई सुद्धा आणून देत असे. हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूपच आनंदी झाली. माता पार्वती विचार करू लागते की हा पुत्र म्हणजेच महादेवाचा प्रसाद आहे, म्हणूनच हा इतका चंचल आहे. शेठानी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि पार्वती तिथून निघून जाऊ लागतात. तेव्हा शेठानी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे बाबा हे माते आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती जर कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेठ आणि हे शेठानी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हे शेठानी
चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही त्याच करत आहात. जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिला तर तुमच्या पुत्रावर खूप मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तुमचा पुत्र तुम्हाला सोडून जाणार आहे, हे जग सोडून निघून जाणार आहे. तेव्हा शेठ आणि सेठानी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आम्ही काय करू शकतो? आमच्या उतारवयात, आमच्या म्हातारपणात तर आम्हाला हा पुत्र प्राप्त झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही. याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही. आमच्या पुत्राचा शोक आम्ही सहन करूच शकत नाही. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या द्वारावर कोणीही आला असेल तर तो रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. तुम्ही दानधर्म करा, लोकांची मदत करा, सगळ्यांना मदत करा, धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा, देवाची पूजा करा, देवाचे भजन कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात आणि दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्ही असंच करू. त्यानंतर शेठानी यांना महादेव म्हणतात, तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे, तो पुत्र बागडत आहे, तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेला नाही, तर तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच. हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळालेला आहे. ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी पुत्र मागितला होता. हा तिच्याच विनंतीचा, तिच्या परिश्रमाचं फळ आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर पुत्र खेळत आहे. तेव्हा शेठ आणि शेठाणी म्हणतात, बाबा, ती चिमणी कुठे आहे? कोणती आहे? तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावरती बसते. प्रिय मित्रांनो, तो दिवसच होता महाशिवरात्रीचा, ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठाणीच्या घरी आले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात त्यांच्या खऱ्या स्वरूपामध्ये येतात आणि शेठ आणि शेठाणीला दर्शन देतात. अशाच प्रकारे चिमणीची आणि महाशिवरात्रीची ही कहाणी सफल ठरते. त्यानंतर शेठ आणि शेठाणी मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात. महाशिवरात्रीचं ते व्रत करतात. त्याचबरोबर चिमणी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करते. महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झाले. जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवरती भगवान भोलेनाथांची अशीच कृपा राहते जशी चिमणी आणि शेठाणीवरती राहते. तर ही महाशिवरात्रीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.